नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ऍक्टिव्ह करिश्मा युट्यूब चॅनल. बघा, अंगणवाडी सेविका ताईंसाठी, मदतनीस ताईंसाठी खूप महत्त्वाचे अपडेट आपल्या समोर आलेले आहे. अंगणवाडीच्या निवृत्त कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युइटी द्या अशी मागणी करण्यात आलेली आहे. 30 ऑक्टोबर 2025 ला ही मागणी करण्यात आलेली आहे. बघा, तरुण भारतच्या पोर्टलवर आलेली ही न्यूज आहे आणि ती मी न्यूज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण असणार आहे. ताईंनो, जास्तीत जास्त अंगणवाडी ताईंना शेअर करायचा आहे आणि अशाच फक्त अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ऍक्टिव्ह करिश्मा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तर बघा, बेळगाव मध्ये घडलेली ही घटना आहे. म्हणजे बेळगाव मध्ये हा मोर्चा काढलेला अंगणवाडी सेविका ताईंनी, मदतनीस ताईंनी 2011 ते 2023 या काळात निवृत्त झालेल्या अंगणवाडी सेविका म्हणजे कार्यकर्त्या व सहाय्यिकांना ग्रॅज्युटीची रक्कम द्यावी अशी मागणी अंगणवाडी कर्मचारी संघ बेळगाव तालुका शाखेने केली आहे. बुधवारी दिनांक बघा 29 मोर्चाने सुवर्ण सौधवर जाऊन मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे नावे बाल कल्याण योजना अधिकाऱ्यांना निवेदन दिले. 1975 मध्ये स्थापन झालेल्या समग्र शिशु विकास योजनेचा मोठा विस्तार झाला असून आज या योजनेचे 50 लाख लाभार्थी आहेत. या योजनेतून अनेक महिलांनी अंगणवाडी कार्यकर्ता व सहाय्यका म्हणून 150 रुपये एवढ्या अल्प मोबदल्यात सेवा बजावलेली आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना कायदा 1972 मध्ये लागू होतो असा आदेश वजा निकाल सर्वोच्च न्यायालयाने 25 एप्रिल 2022 मध्ये दिलेला आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार कर्नाटक सरकारने अंगणवाडी कार्यकर्त्या व सहाय्यकांना ग्रॅज्युटीची रक्कम द्यावी अशी मागणी घेऊन जानेवारी 2023 मध्ये प्रदीर्घ आंदोलन करण्यात आले. याची दखल घेत महिला व बाल कल्याण खात्याने एप्रिल 2023 पासून ग्रॅज्युटी लागू केलेली आहे. याचा लाभ 2011 ते 2023 या काळात निवृत्त झालेल्या 10,311 अंगणवाडी कार्यकर्त्या व 11,980 सहाय्यकांना मिळवून द्यावा अशी मागणी करण्यात आल्यानंतर महिला व बाल कल्याण मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सुमारे 18 कोटींचे अनुदान मंजूर करून ते वित्त खात्याकडे वर्ग करण्यात आले आहे. मात्र वित्त खात्याकडून हे अनुदान वितरित करण्यात येत नसल्याची तक्रार निवेदनातून करण्यात आलेली आहे. निवेदन देताना भरपूर मोठ्या संख्येने अंगणवाडी कार्यकर्त्या व सहाय्यिका या उपस्थित, तसेच त्यांचे संघटनेचे अधिकारी देखील सुद्धा उपस्थित आहे. बघा ताईंनो, 2023 नंतर ज्या आपल्या 2023, 24 आणि 25 याच्यामध्ये ज्या सेविका ताई रिटायर झाल्या त्या सेविकांना ग्रॅज्युटी म्हणून रक्कम थोडीफार दिली जात आहे. परंतु त्याच्या अगोदर 2011 ते 2023 या काळामध्ये झालेल्या निवृत्त अंगणवाडी सेविका असू द्या किंवा मदतनीस असू द्या, त्यांना कोणत्याही प्रकारची ग्रॅज्युटी रक्कम दिली गेलेली नाही अशी माहिती आपल्या समोर आलेली आहे. तुम्हाला जर ती रक्कम भेटली असेल तर नक्कीच कमेंट करून कळवा आणि या सेविका ताईंना, मदतनीस ताईंना ती पेन्शन, ती ग्रॅज्युटीची जी काही रक्कम असेल ती रक्कम भेटावे म्हणूनच हा मोर्चा काढण्यात आलेला होता. हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे ताईंनो. जास्तीत जास्त अंगणवाडी ताईंना शेअर करा आणि अशाच फक्त अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेटसाठी आणि पोषण ट्रॅकरच्या नवनवीन अपडेटसाठी तुम्ही आजच आपल्या ऍक्टिव्ह करिश्मा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा. धन्यवाद.